नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पुणे DCC बँक भरतीचा जो मागील पेपर झालेला आहे त्या पेपरचं संपूर्ण स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर 2025 मध्ये आता लेटेस्ट पुणे DCC बँक भरतीचे पुन्हा पेपर होणार आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचे IMP टॉपिक कोणते असणार आहे, IMP प्रश्न कोणते असणार आहे किंवा अतिशय कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर कसा मिळवू शकता, या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे 13 मे 2018 चा पेपर आहे. तर या पेपरची जाहिरात जर म्हटलं तर जाहिरात कधी आली होती बघा, ऑनलाईन अर्ज 11/12/2017 रोजी सुरू झाले होते आणि शेवटची तारीख होती 16 तारीख. ठीक आहे. तर त्याचे पेपर 2018 ला झाले, 13 मे 2018 रोजी. संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे आणि संपूर्ण पेपरचं स्वरूप देखील आपण जाणून घेणार आहोत. आता यामध्ये हा व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. याच्यामध्ये अशा काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर मिळवू शकता. आणि आता ज्या पण विद्यार्थ्यांनी 2021 ला पुणे DCC बँक भरतीसाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी यावर्षी खूपच चांगली सुवर्ण संधी आहे. ते कसं ते देखील सांगतो. कारण 2021 ला तुम्ही अर्ज केला होता, त्याचे पेपर होत आहे 2025 या वर्षी. काही विद्यार्थ्यांकडे तो फॉर्म देखील उपलब्ध नाही, काही विद्यार्थ्यांना आता पेपर आहे ते देखील माहिती नाही, काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी आता 4 ते 5 वर्षाचा इथं कालावधी गेलेला आहे, त्याच्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी सिलेक्शन झालेलं असेल. अशा प्रकारचे वेगवेगळे कारण आहेत मित्रांनो. त्यामुळे कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे मित्रांनो. खूपच कमी विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जाणार आहे. म्हणजे या वर्षी तुमच्यासाठी खूपच चांगली संधी असणार आहे. आणि तुम्हाला जर 90 पैकी 60 जरी गुण मिळाले, ठीक आहे, कमीत कमी 60 जरी गुण मिळाले तरी माझ्या अंदाजानुसार 95% तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. शक्यता 55 कडे मेरिट येऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे. लेखी परीक्षेचं 90 पैकी 55 जरी गुण मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. त्यामुळे यावर्षी खूपच चांगली संधी आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही जर अर्ज केलेला असेल, तुमचा पेपर असेल, तर तुम्ही नक्कीच व्यवस्थित अभ्यास करा. आता अभ्यास नक्की एवढ्या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणता करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मागील परीक्षेचं स्वरूप कसं होतं आणि आत्ताचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व डिटेलमध्ये माहिती मी देणार आहे. तर ही बघितली जुनी नोटिफिकेशन. आता जर म्हटलं तर 2021 ची ही जाहिरात आली होती ती बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर आता आपले जे पेपर आहे 22 तारखेपासून सुरू होत आहे तर 25 तारखेपर्यंत चालणार आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल सूचना इथं आली होती, त्याच्यावरती आपण व्हिडिओ दिला होता. आणि या वर्षीचा लेटेस्ट अभ्यासक्रम हा असणार आहे, त्याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. तर ही जुनी प्रश्नपत्रिका आहे बघा. ही जी जुनी प्रश्नपत्रिका 2018 ची, तर या अभ्यासक्रमानुसार कोणकोणते प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती विचारले गेले होते हे देखील सांगणार आहे. त्यानंतर आता सध्याला तुम्हाला काय अभ्यास करणं अपेक्षित असणार आहे जेणेकरून तुमचा स्कोर वाढण्यासाठी मदत होईल हे देखील आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर बघा, इथून खाली जर म्हटलं तर इथून खाली प्रश्न सुरू होतात. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून घेतो 2018 ची ही जी प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये कोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेले होते आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत या वर्षी कोणत्या विषयावरती किती प्रश्न येतील. बघा, हा 2025 चा अभ्यासक्रम दिलेला आहे, विषयांचं नाव आणि आपल्याला कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं हा 2025 चा आपण म्हणून डायरेक्टली आणि हा 2018 चा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. 2000 आपण इथं 18 टाकूयात जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तेव्हा जर म्हटलं तर मराठी विषयावरती किती प्रश्न विचारले गेले होते? 5. त्यानंतर इंग्लिश विषयावरती 5 प्रश्न विचारले गेले होते. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था ह्या सर्व विषयांवरती जर म्हटलं तर 30 प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर गणितावरती जर म्हटलं तर 15 प्रश्न होते. बुद्धिमत्तावरती जर म्हटलं तर 10 प्रश्न होते. संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 15 प्रश्न होते. संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यावरती 10 प्रश्न होते. ठीक आहे. तर हा 2018 चा अभ्यासक्रम आहे. आता याच्यामध्ये बदल काय आहे? इथं इंग्लिश विषय यावर्षी नाहीये. ठीक आहे. यामध्ये इंग्लिश विषयाने फक्त मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बाकी जवळपास अभ्यासक्रम हा सारखाच आहे मित्रांनो, काही जास्त बदल नाहीये. ठीक आहे. आणि याच्याच नुसार जर म्हटलं तर बाकीच्या इतर जिल्ह्यांचे जे आता पेपर झाले त्यांचा देखील हाच एक्झॅक्ट अभ्यासक्रम आहे मित्रांनो. फक्त काही जिल्ह्यांसाठी इंग्लिश विषय होता, काही जिल्ह्यांसाठी इंग्लिश विषयावरती प्रश्न विचारले जात नाही. हे व्यवस्थित तुम्हाला इथं समजून आलं. आता तुमच्याकडे ऑलरेडी खूपच कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे, त्यासाठी तुम्हाला अभ्यास नक्की कोणता करायचा हे देखील मी तुम्हाला सांगून देतो. थोडक्यात त्या अगोदर जर म्हटलं तर 2018 च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण इथं बघूयात. तर बघा, इथं जर म्हटलं तर लंकेची पार्वती म्हणजे काय, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. तर आपल्याला ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. इथं आपल्याला हो करायचे वाक्य करायला सांगितलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो, आपलं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारचं इथं आपल्याला शुद्ध शब्द ओळखायला सांगितलं होतं, तर आपला हा शुद्ध शब्द अशा प्रकारचा आपण इथं सांगू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारचं 3 नंबरच्या प्रश्नाचं 2 नंबरचं उत्तर येईल. अशा प्रकारचे बेसिक प्रश्न विचारले गेले होते आणि याच टाईपचे प्रश्न यावर्षी देखील तुम्हाला विचारले जातील. आता ही संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं जे सोल्युशन आहे ते आपण आपल्या चॅनलवरती उद्या अपलोड करणार आहे, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देत आहे. तर बघा, आता तुम्हाला जर म्हटलं तर अतिशय कमी दिवसाचा
कालावधी राहिलेला तर नक्की करायचंय काय. याच्यामध्ये बघा आता जे विषय दिलेले आहेत अभ्यासक्रमानुसार मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग व सहकार याच्यावरती जे 30 प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. हे प्रश्न जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर त्यांच्यामध्ये वारंवार काही प्रश्न रिपीट होतात. प्रत्येक याच्यामध्ये जर म्हटलं तर कमीत कमी 6 ते 7 प्रश्न इथं रिपीट झालेले बघण्यासाठी भेटतात. ते कसं ते देखील सांगतो. आता लेटेस्ट जर म्हटलं तर अहमदनगरचे पेपर झाले, साताराचे पेपर झाले, चंद्रपूरचे पेपर झाले, ठीक आहे, रायगडचे पेपर झाले. याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित त्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जर विचार केला तर बँकिंग सहकार याचे जर म्हटलं तर कमीत कमी 6 ते 7 प्रश्न नुसते प्रश्नपत्रिकेमधूनच रिपीट झालेले आहेत. ज्या इथून मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्यामधलेच प्रश्न ऍज इट इज रिपीट झालेले आहेत. अजून कोणते प्रश्न रिपीट होतात? कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील 3-4 प्रश्न रिपीट होतात. जसे तसे रिपीट होतात. भरपूर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या तर लगेच समजून येईल. संगणकाचे देखील प्रश्न तुम्हाला 2-3 प्रश्न किंवा 5 ते 6 प्रश्न रिपीट झालेले बघण्यासाठी भेटतात. तर हे जे 3 विषय आहेत मित्रांनो याचे प्रश्न खूप सारे रिपीट होत असतात. ठीक आहे. सर्व अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मित्रांनो. बघा आता बाकीचे जे विषय राहिलेले आहेत त्यांचे कुठून प्रश्न येतात हे देखील मी तुम्हाला सांगतो. सामान्य ज्ञान याच्यामध्ये जर म्हटलं तर 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला 6 महिन्याची करायचे किंवा 7 ते 8 महिन्याची चालू घडामोडी तुम्हाला करायचे मित्रांनो. तेथीलच प्रश्न विचारले जातील आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यातील जरी विचार केला तर कमीत कमी 4 ते 5 प्रश्न किंवा 5 ते 6 प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात. तर तो तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पुढे जर म्हटलं तर मराठीवरती अतिशय बेसिक आणि खूप सोपे प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्ताचे देखील सोपे प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला बाकी सर्व समजून आलं. अभ्यासक्रमानुसार आपल्याला नक्की अभ्यास कोणता करायचा हे सर्व समजून आलं. तर यामध्ये जर बघितलं तर आपण मागील क्वेश्चन पेपर अभ्यासलाय तर बघा आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रत्येक विषयावरती कसे प्रश्न येतात हे संपूर्ण समजून येईल. आणि ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये जर विचार केला तर बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न जर म्हटलं तर खूप सारे रिपीट होत असतात. त्याच्यामुळे आपण सर्व एकत्रित क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय मित्रांनो. याची देखील तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन देतो. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 1-2 प्रश्नपत्रिका नव्हे तर आपल्याला टोटल 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका इथे भेटत आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघा आपल्याला नगरच्या, सातारा, त्यासोबत आपल्याला चंद्रपूरच्या, भंडारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांच्या लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सर्व शिफ्टच्या, ठीक आहे, टोटल जर म्हटलं तर प्रत्येक शिफ्टच्या वेगवेगळ्या शिफ्टच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका त्या गोळा केलेल्या आहेत आपण. एकूण 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. सोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, आयएमपी, जीके, चालू घडामोडी, संगणक विषयावरती आयएमपी प्रश्न, बँकिंग व सहकार याच्यावरती आयएमपी प्रश्न, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे आयएमपी प्रश्न, हे सर्व काय आपण आपल्या या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. याचं स्वरूप देखील तुम्हाला थोडक्यात सांगून घेतो, दाखवून घेतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. त्यामध्ये आपल्याला कोणकोणते स्टडी मटेरियल भेटणार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय. तर बघा करंट अफेअर लेटेस्ट तुम्हाला 2 ते 3 वर्षाचं भेटेल. लेटेस्ट या वर्षीचं 5 ते 6 महिन्याचं देखील तुम्हाला ऑगस्ट पर्यंतचं करंट अफेअर भेटेल मित्रांनो. त्यासोबत अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे झालेले सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर भेटतील तुम्हाला. पेजेस तिथे खाली दिसतील, पेजेस नंबर दिसतील, किती पेजेस आहे कोणत्या याच्यामध्ये ते सर्व काही तुम्ही बघू शकता. लेटेस्ट यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील सेपरेट नोट्स आयएमपी प्रश्न तुम्हाला दिले जातील. तुम्ही पेजेस इथं किती आहेत त्याच्यामध्ये चेक करू शकता. प्रत्येक तुम्हाला जर जे पण डाउनलोड करायचं असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअपवरती हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला फॉरवर्ड केलं जातं. वरती जर म्हटलं तर बँकिंग सहकार झालं, त्यानंतर आयएमपी प्रश्न तुम्हाला जीकेचे आयएमपी प्रश्न भेटतील. सोबत लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपर ठाणे, त्यासोबत रत्नागिरी, त्यानंतर सातारा, भंडारा या अशा प्रकारच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं उपलब्ध करून दिले जातील. तर बघा जसे की संगणकचं पीडीएफ मी इथं ओपन करून घेतो. तर मागील विचारलेले प्रश्न त्यासोबत खाली आल्यानंतर वन लाइनर स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न भेटतील. एमसीक्यू टाईप स्वरूपात आपल्याला प्रश्न भेटतील. अशा प्रकारचे तुम्हाला बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि मागील प्रश्नपत्रिका 75 पेक्षा जास्त उपलब्ध करून देतोय सर्व शिफ्टच्या. याच्यामध्ये आपल्याला उत्तर वगैरे तिथेच दिलेले असतात मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था त्यासोबत संगणक वगैरे झालं याचे भरपूर प्रश्न रिपीट होत असतात. याच्यामुळे जर म्हटलं तर आपण या नोट्स मध्ये सर्व काय उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. यामध्ये बघा टोटल जर म्हटलं तर आपल्याला किती प्रश्नपत्रिका भेटणार आहे? 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका. याच्यामध्ये 75 गुणिले 90 जर केलं तर 6000 पेक्षा जास्त आपल्याला यामध्ये प्रश्न संख्या भेटणार आहे आणि त्याचं उत्तर देखील तिथेच भेटून जाईल. हे तुम्हाला कोणकोणत्या विषयासाठी कामी येईल? संगणक, त्यानंतर बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यासाठी या प्रश्नपत्रिका खूपच महत्त्वाची असणार आहे. त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मराठी झालं, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, जीके. तर जीके साठी आपण
सेपरेट आयएमपी प्रश्न देतोय, सोबत चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला 2 ते 3 वर्षाचं देतोय. त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याच्या टॉपिक नुसार आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. प्रत्येक विषयाचे सेपरेट 150 ते 200 पेजेसचे हे सर्व काही स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय. यामध्ये जर म्हटलं तर हे सर्व स्टडी मटेरियल भेटणार आहे. यांची एकत्रित किंमत ठेवलेली 229. जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. काय काय भेटणार आहे, कसं भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतली. ठीक आहे, स्वरूप देखील दाखवलं, किती पेजेसच्या नोट्स आहेत हे तुम्हाला इथे समजून आलेलं असेल. जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. प्रत्येक पेजेसची इथं आकडा दिसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, किती क्वेश्चन पेपर आपल्याला भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा हे सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये व टेलिग्राम ग्रुपवरती देखील तुम्हाला भेटलं जाणार मित्रांनो. हे सर्व काही व्हॉट्सअपवरती पाठवलं जातं आणि टेलिग्राम ग्रुपवरती देखील अपलोड करून ठेवलेलं आहे. त्याची लिंक देखील व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटून जाते. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपल्याला इथं समजून आलं. ही देखील प्रश्नपत्रिका ही देखील त्यामध्ये भेटून जाईल मित्रांनो. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही जास्त काही बदलाव नाहीये मित्रांनो. आणि या वर्षीचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षीचा अभ्यासक्रम याच्यामध्ये जर म्हटलं तर फक्त याच्यामध्ये मराठी हा विषय आपल्याला दिलेला आहे आणि त्यावेळेस जर म्हटलं तर आपल्याला इंग्लिश विषयही देखील होता. म्हणजे यावर्षी जर म्हटलं तर फक्त इंग्लिश विषय नसणारे बाकी संपूर्ण अभ्यासक्रम हा सारखाच आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता प्रश्नांची संख्या कमी जास्त झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला कोणता अभ्यास करायचा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांची रिव्हिजन करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. कारण बाकी जर म्हटलं तर संपूर्ण विषयाच्या संपूर्ण टॉपिक नुसार तुम्ही अभ्यास करत बसला तर तुमचा भरपूर वेळ जाईल आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर तुमचा अभ्यास काहीच होणार नाही. त्यामुळे एवढ्या ज्या 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व तुम्ही दिवसाला 4-5 जर सोडवल्या तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे जे प्रश्न आहेत ते ॲज इट इज कॉपी पेस्ट होत असतात मित्रांनो. संगणकाचे भौतिक प्रश्न रिपीट होत असतात. त्यामुळे त्या प्रश्नावरती भर द्या, तुम्हाला टॉपिक देखील समजून येईल आणि अभ्यासाची देखील लिंक लागेल. बाकी जर म्हटलं तर आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे. ही जी मागील प्रश्नपत्रिका याचं संपूर्ण आपण सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याच्यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.